कोमल है कमजोर नहीं तू ही दुर्गा तू ही काली है, नारी तू नारायणी शक्ति और सन्मान है, माँ पत्नी बहन बेटी तेरे रूप अनेक है, इतिहास भी तेरे गुण गाता तू इतनी नेक है, कदमों का रफ्तार बढ़ा कंकरों से कंधा मिला, मन की सुन आवाज तो जन को जीत के दिखा, हौसला बुलंद कर ऊंची तू उड़ान भर, कामयाबी पाएगी तू खुद पे अब विश्वास कर, खुद पे अब विश्वास कर। खास महिला भगिनींचा स्वतःवर नक्कीच विश्वास असतो आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महिला भगिनींना आपलं नाव पोचवलेलं आहे। त्यामध्ये भारतातील अनेक नामांकित महिला आज आपल्या देशाचं नाव रोशन केलेलं आहे। त्यामध्ये भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आपणा सर्वांना माहीत आहे, कोणाला नाव सांगता येईल का? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, व्हेरी गुड, आपल्याच राज्याच्या आहेत प्रतिभाताई पाटील। आपल्याच महाराष्ट्रीयन प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या देशाचं राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे। त्यामध्ये पंतप्रधान पद सुद्धा महिला भगिनींनी भूषवलेलं आहे। त्यामध्ये जर तुम्हाला नाव सांगता येत असेल तर आपण हात वर करून उभा राहून नाव सांगू शकता। सांग दीदी। व्हेरी गुड, इंदिरा गांधी यांनी भारताचं पंतप्रधान पद हे भूषवलेलं आहे। त्यानंतर अवकाशामध्ये गगन भरारी घेणाऱ्या पहिल्या महिला या भारताच्याच आहेत, भारतीय रहिवासी आहेत। सांगा, अजून एक नाव आहे। समोरच्या बाजूने उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आदरणीय ताईंचं आगमन आपल्या कार्यालयामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक स्टॉलला ताई या ठिकाणी भेट देत आहेत। आजूबाजूला थांबलेल्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करतोय, कृपया आपण सर्वांनी कार्यालयाच्या दालनाच्या आतमध्ये येऊन बसायचं आहे। आदरणीय आपल्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजीवजी राझळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। फित कापून प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन या संपूर्ण स्पर्धेचं झालेलं आहे आणि ताई प्रत्येक स्टॉलला या ठिकाणी भेट देत आहेत। त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर ताईंचं आगमन आपल्या या सुंदरशा व्यासपीठावर होईल आणि एक 5 मिनिटाचा कार्यक्रम सत्कार समारंभ, त्यानंतर ताई तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतील आणि नंतर आपला मुख्य कार्यक्रम म्हणजेच मिस शेवगाव असेल, त्यानंतर शेवगाव वुमन असेल आणि भव्य आणि दिव्य डान्स स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत। ताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या व्यासपीठाकडे आगमन ताईंचं होतोय। मी उपस्थित सर्व माता भगिनींना विनंती करतोय, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं स्वागत करायचं आहे। ज्यांच्या आपण आतुरतेने या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून वाट पाहत आहोत त्या आपल्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार, कार्यधुरंदर, कार्यशील, कार्यतत्पर नेतृत्व आणि सुसंस्कृत आचरण असणाऱ्या आदरणीय मोनिकाताई राजीवजी राझळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे।
सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्मान्य प्राध्यापक नितीनजी मालानी सर, तसेच सन्मान्य श्रीमती सावरकर मॅडम आणि माननीय सौभाग्यवती शिंदे मॅडम, तसेच आदरणीय सीमाताई बोरुडे मॅडम यांनाही मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या भागातील कर्तव्यदक्ष आणि दमदार नगरसेवक, शिवगाव नगर परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती तथा नगरसेवक सन्मान्य सागर भाऊंना मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे शिवगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेशजी फलके सर, आपणासही मी विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। इथं समोर ठीक। आदरणीय सुजाताताई फडके यांचंही या ठिकाणी मी शब्दसुमनाने प्रथमतः स्वागत करतो आहे। आदरणीय रत्नमाला फलकेताई, आपणास मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आलेल्या सर्व महनीय अतिथीगणांचं या ठिकाणी पुनश्च एक बार मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आजचा दिवस तुम्हा सर्वांना माहीत आहे, आज जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये शेवगावमधील महिलांसाठी कला व सांस्कृतिक व्यासपीठ आदरणीय आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। अवघ्या जगाचा कारभार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणाऱ्या स्त्री शक्तीला प्रथमतः मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आहे। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा प्रभू रामचंद्र झाला। अशा सर्व महिला भगिनींना, सर्व स्त्रियांना प्रथमतः या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांचा प्रथमतः सर्व शेवगावकरांच्या वतीनं तसेच सर्व माता भगिनींच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान या ठिकाणी होतो आहे। मी सन्मान्य श्री संजयजी बोरुडे सर तसेच सौभाग्यवती आदरणीय सीमाताई बोरुडे मॅडम, आपणास विनंती करतोय आपण आदरणीय ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं आपण स्वागत करूया। शेवगाव तालुका असेल, पाथर्डी तालुका असेल, या दोन्ही तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा पोचवणाऱ्या एक कर्तृत्ववान महिला आणि ज्यांनी या दोन्ही तालुक्यांचं नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे, आदरणीय मोनिकाताईंचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय। धन्यवाद। यानंतर आदरणीय सुजाताताई फडके यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी आदरणीय सीमाताईंना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुजाताताई फडके यांचा सन्मान करायचा आहे। कृपया आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। आदरणीय सुजाताताई फडके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आदरणीय सौभाग्यवती रत्नमालाताई फलके यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मी सीमाताईंना विनंती करतोय आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। कृपया आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। धन्यवाद ताई। यानंतर परीक्षक म्हणून
जे काम या ठिकाणी पाहणार आहेत त्यामध्ये माननीय सौभाग्यवती शिंदे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। मी सीमाताईंना विनंती करतोय आपण आदरणीय शिंदे मॅडम यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद। यानंतर परीक्षक म्हणून जे आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ते सन्माननीय कदम सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मी आयोजक संजयजी बोरुडे सर आपणास विनंती करतोय सन्माननीय कदम सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि चित्रकलेवर अतिशय पगडा असणारे शिक्षक सन्माननीय कदम सर यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे। धन्यवाद सर। यानंतर अजून आपल्याला परीक्षक लाभलेले नेहमीच शेवगाव शहरातील सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे प्राध्यापक नितीनजी मालानी सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। मी संजयजी बोरुडे सर आपणास विनंती करतोय आपण सन्माननीय नितीनजी मालानी सर यांचा सन्मान करायचा आहे। गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात मालानी सरांचा सहभाग नेहमीच असतोय। कृपया मालानी सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण। धन्यवाद सर। तसेच सन्माननीय सागरभाऊ फडके, सन्माननीय महेशजी फलके, सन्माननीय राहुलजी बंब, सन्माननीय श्री बाप्पाराव धनवडे, तसेच किरणजी आपलंही मनपूर्वक स्वागत। सन्माननीय भवार सर आपलंही मी मनपूर्वक स्वागत करतो आहे। यानंतर दिलगिरी व्यक्त करतोय मी आदरणीय सावरकर मॅडमचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। परीक्षक म्हणून त्या आपल्याला लाभलेल्या आहेत। मी मोनिका ताईंना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सावरकर मॅडम यांचा सन्मान करायचा आहे। नेहमीच सामाजिक प्रश्नामध्ये अग्रेसर असणारे आदरणीय सावरकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। धन्यवाद ताई। पुनश्च एक बार सर्व माता भगिनी आपणा सर्वांना विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख अतिथींसाठी, सर्व आपले आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय मोनिका ताईंसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। तसेच समोरच्या बाजूने धनगर समाजाचं नेतृत्व, तसेच आपल्या शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय गणेशजी कोरडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपलंही मनपूर्वक स्वागत करतो आहे। सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रत्येकाचं नामोल्लेख मी करणार नाही, मात्र आपणा सर्वांचंच पुनश्च एक बार मनापासून स्वागत करतो आहे। आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय सौभाग्यवती आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत आदरणीय सीमाताई बोरुडे मॅडम आपणास मी विनंती करतोय आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी मांडावं। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्त सगळ्या महिला भगिनींना शुभेच्छा। उपस्थित मान्यवर, आपल्या तालुक्यातील लाडक्या आपल्या सगळ्यांच्या मोनिकाताई, राजीव राजळे त्या आज आपल्या इथे उपस्थित आहे। प्रास्ताविक मांडायचं जेव्हा मला सरांनी सांगितलं तसं मी इतर वेळेला बोलत असते आणि त्याची म्हणजे जे सुचतं ते मी बोलत असते। प्रास्ताविकामध्ये जे आहे गेल्या 3 वर्षापासून मी हा उपक्रम घेत आहे। गेल्या 3 वर्षापासून मी हा उपक्रम घेत आहे। पहिल्या वर्षी स्वरूप साधारण 2022 मध्ये मी एक आनंद मेळावा घेतला होता साईनगरमध्ये। त्याच्यानंतर 2023 मध्ये स्वराज मंगल कार्यालयात एक आनंद मेळावा म्हणून घेतला होता। आणि ह्या वर्षी जे स्वरूप आहे 2024चं शेवगाव फेस्टिवल या नावाने आपण तो मेळावा घेतो आहे। आणि त्यात अजून 2 वेगळ्या संकल्पना मी जोडलेल्या आहे। एक शेवगाव वुमन्स नावाचं किताब आपण इथे देणार आहे आणि मी शेवगाव, हे 2 मानाचे किताब आहे। प्रत्येक स्त्रीला वाटतं कुठेतरी ती स्वतःची
एक तिची कल्पना वेगळी असते, ती स्वतःला तिच्या ती भावविश्वास जगत असते आणि ती नकळत आरशात म्हणा किंवा वावरताना म्हणा ती स्वतःचीच एक राणी स्वतः असते. तिच्यातले जे कलागुण आहे ते समोर येण्यासाठी आपण हा व्यासपीठ दिलेला आहे. आणि आज म्हणूनच मोठ्या संख्येने या स्पर्धेत सुद्धा शेवगाव सारख्या शहरातील गावातील महिलांनी भाग घेतलेला आहे. आपल्या इथलं वातावरण खूप वेगळं आहे शहराच्या मानाने आणि त्या शेवगावला साजेल असंच आपण त्यांना तो परफॉर्म्स करायला सांगितलेला आहे. आणि मला वाटलं नव्हतं की इतक्या महिला भाग घेतील. माझ्या अंदाजापेक्षाही ताई जास्त महिलांनी इथे भाग घेतलेला आहे आणि त्यांचा उत्साह पाहून सुद्धा मला खूप भारावून गेलेला आहे. वेळात वेळ काढून ताई पण आलेल्या आहे. ताईंनी जो आहे या कार्यक्रमासाठी जो सहभाग घेतलेला आहे आणि मोठा वाटा उचललेला आहे. जेव्हा मी हे कार्यक्रमाचं जाहिरात करायला सुरुवात केली त्यानंतर रिंकू भाऊन येऊन आम्हाला स्वतःहून भेटले की ताईंचं पण म्हणणं आहे की तुम्ही हा कार्यक्रम घेत आहे, तर ताई स्वतःहून आपल्याबरोबर आल्या आहे. आमचं भाग्यच समजावं की ताईंनी आम्हाला एवढा मोठा सपोर्ट केला आहे. आणि मी अपेक्षा करील ज्या ज्या वेळेला मी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेईल त्यावेळेला ताईंनी मला असाच सपोर्ट करावा. आपण पाहता गेल्या 5 वर्षात ताईंनी अनेक कामं महिलांसाठी केलेले आहे आणि इथून पुढेही आपण अशी अपेक्षा करू ताई आपल्या पाठीशीच आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद आदरणीय सीमाताई. अतिशय छान असं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. खरं तर ताईंचा सहभाग आणि ताई नेहमीच गोरगरीब जनतेला तसेच आपल्या महिला भगिनींना नेहमीच मदत करीत असतात आणि खऱ्या अर्थाने आजचा हा जो संपूर्ण कार्यक्रम 3 दिवसीय जो कार्यक्रम आहे ताईंच्या संकल्पनेतूनच या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि पडद्यामागे कोणाचा तरी आपल्याला हात असावा लागतो आणि या संपूर्ण 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय ताईंचा पडद्यामागे हात आहे आणि ताईंचा सपोर्ट, ताईंचं सहकार्य नेहमीच आपल्याला लाभतंय. मी पुनश्च एक बार सर्व महिला भगिनींच्या वतीनं ताईंचं मनपूर्वक आभार मानतो आहे. यानंतर पत्रकारांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी सन्माननीय श्यामकाका तसेच आबा लांडे दोघांनाही विनंती करतो कृपया आपण मंचावर यायचं आहे. दोन्ही पत्रकारांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे. सन्माननीय ठीक आहे शब्द सुमनाने आदरणीय आबा तसेच आदरणीय श्यामकाका आपलं मी या ठिकाणी स्वागत करतोय. यानंतर एक छोट्याशा मुलीचं मनोगत भाषण या ठिकाणी होईल. महिला दिनाच्या निमित्तानं ती मुलगी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. कुमारी अर्पिता भाऊसाहेब पाचरणे इयत्ता 5वी मधील ही चिमुकली मुलगी आहे. हिच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. एक सुंदर असं भाषण महिला दिनाच्या निमित्तानं ती या ठिकाणी सादर करते आहे. नमस्कार. महिला दिनानिमित्त भाषण. इथे उपस्थित माझ्या थांबा हसू नका. मी आठवत नाहीये. माझं सगळं लक्षात आहे. मी बघती तुम्ही हसताय का रडताय, हसताय का मला फोर्स करताय बघती मी. थांबा. ज्याला स्त्री आई मी परत सुरू करते. थांबा. नमस्कार. महिला दिन भाषण. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. अरे ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वास, स्त्री म्हणजे घराचं घर पण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, माझ्या मित्रमैत्रिणींनो व येथे उपस्थित माझ्या तमाम महिला भगिनींनो, मी अर्पिता भाऊसाहेब पाचरणे आज जागतिक महिला दिनानिमित्त 2 शब्द बोलत आहे.
पुरुषामागे स्त्री ढाल बनते. काय तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ढाल बनते. म्हणूनच क्रांतिकारी ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्ती महान कार्य करू शकले. क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री. स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही. स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत स्त्री आपली जबाबदारी विना तक्रार पार पाडते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी यांसारखे महान पुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ढाल बनते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांसारखे महान व्यक्ती महान कार्य करू शकले. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे आपला नाही तर धगधगता अंगार आहे, धगधगता अंगार आहे. स्त्री फक्त आपल्या कुटुंबासाठी झटते असे नाही, तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या अनेक स्त्रिया आपल्या मायभूमीसाठी रणरागिणी झाल्या. सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुल्य योगदान दिले. आजची स्त्री देशाच्या प्रत्येक प्रगती पथावर उभी आहे. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, समाजसेविका मदर तेरेसा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, महिला खेळाडू पीटी उषा, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, मिताली राज इत्यादी अनेक स्त्रियांनी आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज महिलांचा सन्मान केला जातो, गौरव केला जातो, पण तरी देखील त्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इत्यादी अनेक समस्या आपण जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आपल्या इतिहासात हिरकणीसारखी एक आई होऊन गेली, जी स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा कडा उतरून आली. झाशीची राणी होऊन गेली, जी बाळ पाठीवर बांधून लढली. यावरून असे समजते की स्त्री एक अगाध शक्तीचे रूप आहे. शेवटी एवढेच म्हणेन, समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका, दासी म्हणून पिटू नका. देवी म्हणून भजू नका वा दासी म्हणून पिटू नका. समाजाने स्त्रीला देवी म्हणून पूजावं याची अपेक्षा नाही. समाजाने स्त्रीला दासी म्हणून हिणवावं हेही उचित नाही. फक्त या समाजाकडून एवढीच अपेक्षा आहे की समाजाने स्त्रीला समानतेची वागणूक द्यावी. धन्यवाद. खूप छान. अर्पितासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मी आदरणीय ताईंना विनंती करतोय, आमदार मोनिका ताईंना आपण चिमुकलीचा सन्मान या ठिकाणी करावा. अतिशय सुंदर असं भाषण तिनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या केलेला. आदरणीय मोनिका ताईंच्या हस्ते अर्पिता भाऊसाहेब पाचरणे हिचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अतिशय आत्मविश्वास, त्यानंतर शब्दफेक, शब्दांची मांडणी तिनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय मोनिकाताईंच्या हस्ते हा सन्मान तिचा होतो आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या या संपूर्ण स्पर्धेविषयी माहिती सांगण्यासाठी मी निमंत्रित करतो आदरणीय सौभाग्यवती शिंदे मॅडम यांना. आपण संपूर्ण स्पर्धेविषयी थोडक्यात स्पर्धकांना या ठिकाणी माहिती सांगायची आहे. त्यानंतर
अध्यक्षांचं मनोगत, आदरणीय ताईंचं मनोगत होईल, मग आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्व महिला भगिनींना आणि उपस्थित असणाऱ्या महिलांच्या बॅकबोन असणाऱ्या सर्व पुरुष मंडळींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण जेव्हा एखादी महिला पुढे जाते तेव्हा तिच्या पाठीशी पुरुष असतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण संसाराचा गाडा चालायचं म्हटलं की दोन्ही चाकं बरोबर चालणं खूप गरजेचं असतं. छूले आसमान जमीन की तलाश न कर, छूले आसमान जमीन की तलाश न कर, जिले जिंदगी खुशी की तलाश न कर, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्तों, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्तों, मुस्कुराना सीख लो वजह की तलाश मत कर. मग यासाठी कार्यक्रम कुठं करायचा, कसा करायचा, आम्ही जायचं की नाही जायचं, काय होईल काय नाही, या सर्व विचारांना फाटा देत आपल्या सीमा बोरुडे आणि संजय बोरुडे यांनी आपल्या शेवगावमध्ये इतकं सुंदर व्यासपीठ आपल्याला निर्माण करून दिलंय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाला मोठं आर्थिक पाठबळ देऊन या कार्यक्रमाचं सर्व संयोजन केल्याबद्दल आपल्या आमदार मोनिकाताई राजाळे यांचंही मी हार्दिक आभार मानते. आणि जी काही स्पर्धा होणार आहे, ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती की मिस शेवगाव आणि शेवगाव वुमन आत्ताशी आमचे नावं पाठ झालेत. म्हणजे गेले 10 दिवस आम्ही मीटिंग करतोय, पण मिस शेवगाव, शेवगाव वुमन, मिस आणि वुमन एवढंच लक्षात ठेवलं आम्ही. या स्पर्धेमध्ये आज पहिला राऊंड होणार आहे दोन्ही मिस शेवगावचा आणि शेवगाव वुमनचा. यामध्ये कॅटवॉक होणार आहे. कॅटवॉक बरोबरच त्यांनी स्वतःचा स्वपरिचय द्यायचा आहे, स्वतःची आवड निवड छंद हे सांगायचं आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहिला जाणार आहे आणि त्यातून त्यांना 40 गुण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर आज 10 ते 17 या वयोगटातल्या बक्षीस पात्र जे डान्स आहेत, अशा सर्व डान्स आज होणार आहेत. 1 ते 40 डान्स आहेत जवळजवळ. त्यानंतर उद्या पुन्हा आज ज्या मिस शेवगाव आणि शेवगाव वुमनमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्यांचा दुसरा राऊंड होईल. त्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी आज जो त्यांचा छंद सांगितला आहे तो छंद त्यांनी इथे उद्या सादर करून दाखवायचा आहे. समजा जर मी म्हटलं माझा आवडता छंद आहे गायन, तर मग त्यांनी इथे एखादं गाणं सादर करून दाखवायचे. जर माझा आवडता छंद आहे कुकिंग, तर मग त्यांना आम्ही एखादा ॲटम बनवायला लावू. इथे गॅस आहे, साहित्य आहे, किंवा त्यांनी त्यांचं साहित्य घेऊन यायचे किंवा त्याच्यावर काही प्रश्न आम्ही विचारू. हा एक. आणि दुसरा म्हणजे की आम्ही त्यांना रॅपिड फायर टाईप 5 प्रश्न विचारणार फास्टमध्ये. त्याची उत्तरं जो जास्त चांगल्या प्रकारे देईल त्याला 5 गुण मिळतील. 4, 3, 2 जो उत्तर जसं देईल तसं त्याच्यावरून त्यांचं मूल्यांकन केलं जाईल. त्याचबरोबर हा दोन्ही मिस वुमन आणि शेवगाव वुमन यांचा हा दुसरा राऊंड होईल. त्याचबरोबर 18 ते 28 आणि खुला गट हा दोन्ही एकत्र आहेत. त्या स्पर्धा डान्सच्या उद्या होतील. परवा दिवशी जे काही आपले कमीत कमी 32 स्पर्धक या मिस शेवगाव आणि शेवगाव वुमनमध्ये सहभागी झालेत, यांच्यातून उद्याच्या राऊंडमधून आम्ही 5 मिस शेवगाव आणि 5 शेवगाव वुमन असे 10 जण सिलेक्ट करणार आहोत. ते कोण ते परवाच सांगणार. ते कोण आहेत ते परवाच सांगणार. कारण उद्या जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही परवा बाकीचे येणारच नाहीत, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे ते आम्ही तुम्हाला परवा सांगणार आहोत. सगळ्यांनी ॲज इट इज आज जशी ड्रेपरी केली तशीच ड्रेपरी उद्या परवा करून यायची आहे. परवा दिवशी मिस शेवगाव आणि शेवगाव वुमन्समध्ये त्यांना आम्ही एखादा प्रसंग देणार, कुठल्याही घटनेवर आधारित एखादा प्रसंग त्यांच्या पुढे ठेवणार आणि त्या प्रसंगावर तुम्ही काय करू शकता हे तुमचं उत्तर आहे. समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये माझा पेशंट ॲडमिट आहे, हॉस्पिटलला आग लागली, तुम्ही काय करणार? मी पळून जाणार, माझा पेशंट घेऊन जाणार, किंवा काय असेल तुमचं, तुमच्या त्या उत्तरावर तुमचे मार्क्स ठरणार आहेत.
आणि डान्सचे जे सिलेक्टेड 3 नंबर आहेत त्या 3 नंबरचे डान्स परवा दिवशी होतील. ते कोणते सिलेक्ट होणार आहेत तेही तुम्हाला परवाच सांगितलं जाईल. अशा प्रकारे शेवगाव वुमन्स आणि मिस शेवगाव याच्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये रोख, 7 ते 8 हजाराची पैठणी क्राऊन हे त्यांचं बक्षीस आहे. मिस शेवगावसाठी 11,000 रुपये रोख, त्याचबरोबर 1 पीस गाऊन क्राऊन. दुसऱ्या नंबरसाठी 7,000 रुपये रोख आणि तिसऱ्या नंबरसाठी 5,000 रुपये रोख. त्यांना पैठणी आणि गाऊन नाही हेही सांगते, त्यासाठी पुन्हा आम्हाला मिळालंच नाही. तर डान्ससाठी 10 ते 17 या गटासाठी प्रथम क्रमांक 5,000 रुपये, द्वितीय क्रमांक 3,000 रुपये, द्वितीय क्रमांक 2,000 रुपये. त्याचबरोबर 18 ते 27 आणि खुला गट यांच्यासाठी प्रथम क्रमांक 5,000 रुपये, द्वितीय क्रमांक 3,000 आणि तृतीय क्रमांक 2,000 असा भरगच्च कार्यक्रम. त्याचबरोबर घरी स्वयंपाकाची चिंता करायची गरज नाही, बाहेर सगळे स्टॉल लागलेले आहेत. त्या स्टॉलचा आस्वाद घेऊन 3 दिवस स्वतःसाठी मनमोकळेपणाने जगा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. हां, त्याचबरोबर तुम्ही येतानाच सगळ्या महिलांना एक तिकीट दिले, कुपन दिले. एक प्रत्येकानं एकच कुपन घेतलं असावं अशी अपेक्षा करते. नव्हे ते एकच घ्यायचे. तुम्ही उशिरा आलात, कदाचित संपले असतील. मग हाजीर तो वजीर. त्या ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले त्याच्यावर काही नंबर टाकलेले आहेत. त्या नंबरपैकी एकदा इकडचा छोटा मुलगा, एकदा इकडचा छोटा मुलगा, त्याच्यासमोर आम्ही नंबर लावणार आहेत. त्यातला तो एक नंबर, कुठलाही 1 ते 500 पर्यंतचा कुठला नंबर तुला आवडतो तो सांगेल. जो नंबर, तो नंबर इथं अनाऊन्स केला जाईल, त्याला ती पैठणी दिली जाईल. असंच प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला आणि तृतीय क्रमांकांना तिघांना 3 सेम पैठणी, कलर बदलून आहेत पण सेम रेंजच्या पैठणी तिघांना दिल्या जातील. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही लकी ड्रॉ एकदा एक, नंतर दुसरा, नंतर तिसरा घेतला जाईल. त्यामुळे लवकर या, म्हणजे तिकीटही मिळेल. शेवटपर्यंत थांबा. जो इथं नसेल, नंबरचं तिकीट घेऊन घरी जाईल, त्याचा नंबर इथं अनाऊन्स केल्यानंतर तो नसेल तर त्याला ते मिळणार नाही. नाही तर मी घरी स्वयंपाक करायला गेले होते ना, आता आले माझं द्या, ते होणार नाही. तेव्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या एवढी विनंती. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मॅडम. महत्त्वाची सूचना राहून गेली मॅडम तुमच्याकडून. जे इकडं समोरच्या बाजूने आमचे सर्व पुरुष मंडळी बसलेले आहेत, मी सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो, 3 दिवस मनसोक्तपणे आपण आनंद घ्यायचा आहे आणि आमचे सगळ्यांचे पाकिट तुम्ही खाली करायचे 3 दिवस. हे आवर्जून तुम्ही सांगायला पाहिजे नव्हते पण तुम्ही विसरले. मी सांगतो, 3 दिवस तुम्ही सर्व पुरुष मंडळींचे खिसे आणि पॉकेट खाली करायचे आहेत. आणि समोर जे स्टॉल लावलेले आहेत ते खरेदीसाठी आहेत. आयोजकांच्या वतीनं मोफत नाही, तुम्ही स्वतःच्या पैशातून त्या ठिकाणी खरेदी करायची आहे. यानंतर आपल्या शेवगाव आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यधुरंदर आमदार, नेहमीच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या आणि आपल्या 2 तालुक्यांचं नेतृत्व करणाऱ्या महिला आमदार आदरणीय मोनिकाताई राजीवजी राजळे यांना मी निमंत्रित करतो. आपण सर्व महिला भगिनींना आज जागतिक महिला दिनाच्या या ठिकाणी संबोधित करावं आणि तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा विनंती, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय ताईंचं स्वागत करूया. आज आपल्या शेवगाव शहरामध्ये सौभाग्यवती सीमाताई आणि संजयजी बोरुडे, त्याचबरोबर शिंदे मॅडम असतील, आपले सावरकर मॅडम असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या शेवगावकरांसाठी विशेषतः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज ज्या वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे,
त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेला सौभाग्यवती सीमाताई असतील, शिंदेताई असतील, त्याचबरोबर संजयजी बोरुडे असतील, सावरकरताई, त्यांच्या सर्व सहकारी सुजाताताई, रत्नमालाताई, त्याचबरोबर मालानी सर, आपले परीक्षक आणि ह्या सर्व स्पर्धेचं नियोजन करणारी जी बॅकस्टेजला ज्यांचे सहकारी आहेत त्यांचे मनापासून स्वागत करते. गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन ही सर्व स्टेजवर बसलेली मंडळी करत आहे. आज खरं तर 8 मार्च जागतिक महिला दिन आणि त्याचबरोबर महाशिवरात्री ही पर्वणी देशभरामध्ये साजरी केली जाते आहे आणि आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद आज या स्पर्धेला दिलेला आहे. 8, 9 आणि 10 3 दिवस या स्पर्धा आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आता काही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. मिस शेवगाव असेल किंवा वुमन्स शेवगाव ह्या ज्या 2 स्पर्धा आणि काही डान्सच्या स्पर्धासुद्धा या ठिकाणी आयोजकांनी घेतलेल्या आहे. मला वाटतं आपल्या महिला भगिनींसाठी एक चांगलं व्यासपीठ या दाम्पत्यांनी दिलेलं आहे. सलग 3ऱ्या वर्षी ही स्पर्धा किंवा हा महोत्सव शेवगावसाठी घेतलेला आहे. बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक स्टॉल्स लागलेले आहेत. त्यामध्ये शेवगावचे असतील किंवा ग्रामीण भागातून काही स्टॉल्स आहेत जे स्वतः बचत गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या जे काही प्रोडक्ट या ठिकाणी बनवतात, त्यामध्ये खाद्यपदार्थ असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या असतील, ज्वेलरी असेल, साड्या असतील, ड्रेस असतील. मी पण अजून काही पूर्ण बघितलं नाही, परंतु अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचासुद्धा आपण सर्वांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली पाहिजे. त्यांचं मनोबल निश्चित वाढेल आणि एक त्यांच्या ब्रँडची किंवा जे उत्पादन ते करतात त्याचं शेवगावकरांनी सर्व परिसराला त्याची माहिती होईल. मला वाटतं मला मनस्वी आनंद याच्यासाठी झाला की कुणीतरी पुढं येऊन या ठिकाणी ह्या स्पर्धा घेत आहे. मोठमोठ्या शहरामध्ये आपण बघतो आणि आता सोशल मीडिया, टी व्हीवर सगळीकडे बघतो की आपल्याला मिस इंडिया असेल, मिस फेमिना ह्या स्पर्धा होतो. आपण फक्त टी व्हीपर्यंत बघतो, परंतु प्रत्यक्षात लाईव्हमध्ये आपल्याला ह्या स्पर्धा आपल्या शेवगावमध्ये बघायला मिळत आहेत. आणि ज्या महिलांमध्ये कलाकृती आहे, आत्ताच छोटीशी अर्पिताने या ठिकाणी भाषण केलं आणि अतिशय रोखठोक बोल. ती जेव्हा बोलायला लागली तेव्हा असं वाटलं की ती विसरली, घाबरली मॉबला, परंतु तिने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी चकित केलं की मी विसरले नाही. म्हणजे तेवढं तिच्यात स्टेज डेअरिंग आहे. अनेक महिला खाली बसल्यावर खूप बोलू शकतात, स्टेजवर आल्यावर बोलू शकत नाही. माझी परिस्थिती 2012ला तशीच होती. भाषण वाचून लिहून आणायचं आणि ते वाचायचं, परंतु हळूहळू सराव झाला, एक प्रकारचा आत्मविश्वास आला की आपल्याला बोलायला येतं. आणि शेवटी मला असं वाटतं जे आपल्या मनाला भावतं, जे आपल्याला सुचतं ते आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. शेवटी आज अनेक महिलांसाठी कार्यक्रम होतात, परंतु तेवढा आपल्याला वेळ नसतो की आपण त्यात सहभागी होत नाही. थोडंसं मी कसं करू, मला वाटतं आपण खेळ पैठणीचा घेतला आणि मला नव्हतं वाटलं की शेवगावकर एवढा भरभरून प्रतिसाद देईल. अगदी 80-80 वर्षाच्या आजीबाईसुद्धा या स्टेजवर आल्या, नाचल्या, त्यांनी कॅटवॉक केलं, त्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये सहभागी झाल्या आणि तेव्हापासून वाटलं की कुणीतरी पुढं यावं. आता आम्हाला 2 तालुक्यामध्ये काम करत असताना किंवा राजकीय सामाजिक काम करत असताना थोडंसं या विषयाकडे लक्ष देता येत नाही, पण कुणीतरी पुढं येऊन हा कार्यक्रम घ्यावा, दरवर्षी घ्यावा महिला दिनाच्या निमित्ताने. आणि मला असं वाटतं की फक्त 8 मार्च हा एकच दिवस, जसं बैलपोळा असतो आपण एक दिवस त्याचं खूप करतो, तसा हा एक दिवसापुरता महिला दिन नसावा. तर आयुष्यामध्ये आणि वर्षभरामध्ये 365 दिवस आपल्या महिलांसाठी असला पाहिजे. तो आपण आनंद घेतला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आपण ते घेतच असतो. प्रत्येक जबाबदारी सांभाळताना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं, परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला 3-4 तास म्हणा स्वतःसाठी देता येतात, स्वतःच्या आनंदासाठी देता येईल, स्वतःच्या कलागुणांना वाव देता येतो. आणि मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी या सर्व टीमनी केलेलं आहे. भविष्यातसुद्धा महिला भगिनींसाठी जे काही उपक्रम तुम्हाला राबवता येतील त्यामध्ये निश्चित माझा तुम्हाला सपोर्ट राहील की तुमच्याबरोबर मी राहील, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते. कारण की अनेक स्पर्धक तयार होऊन बसलेत, त्यांना त्यांच्या स्पर्धेची या ठिकाणी व्यक्त व्हायचं किंवा आपल्यासमोर सादरीकरण करायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आणि या ठिकाणी पत्रकार लांडेबा असतील किंवा आपले इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी असतील
त्यांनाही विनंती असणार आहे की पहिल्यांदाच म्हणजे मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होत आहे, तर पेपरमधून म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियातून याला चांगल्या प्रकारचं प्रमोशन आपण केलं पाहिजे, प्रसिद्धी दिली पाहिजे. म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस आहे, त्यामध्ये अधिक प्रतिसाद आमच्या महिला भगिनींचा होईल. आणि जे काही समोर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावलेले आहेत, म्हणजे आज बऱ्याचशा महिला थोडंसं आज महाशिवरात्रीला असल्यामुळे कोणी महादेवाला गेले असतील, कोणी येऊ शकलं नाही, परंतु निश्चित अपेक्षा आहे की उद्या चांगला प्रतिसाद या स्पर्धेला, या महोत्सवाला मिळतील. आणि आत्ताच आपले जे सूत्रसंचालक कुसळकर सर त्यांनी सांगितलं की आपल्या पुरुष मंडळीचा खिसा रिकामा करायचा आहे. शेवटी महिला भगिनी घरून येताना सगळंच नियोजन करते आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी आपलं फराळाचं स्वयंपाकाचं करून या ठिकाणी आल्या असतील. म्हणून स्त्री ही सर्व पातळीवर सक्षम असते. आपल्या जी जबाबदारी तिच्यावर आहे ती जबाबदारी ती पालन करते, मर्यादेमध्ये राहते. आणि ज्या आपल्या संस्कृती आहे, जे आपले सणवार आहेत, सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने तिचा प्रतिसाद असतो, तिचा सहभाग असतो. म्हणून मला असं वाटतं की वर्षातून एकदा हे 3 दिवस आपल्यासाठी शेवगावकरांनी सातत्याने येत राहो, त्याचा मनमुराद आपण सर्वांनी घ्यावा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करते. पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आमचा सन्मान केला आणि खूप चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय ताई. आपलं सहकार्य हीच आम्हा सर्वांचं ताकद आहे. आणि एक महिला असूनही आदरणीय ताईंनी अगदी जबाबदारीनं आपल्या शेवगाव आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी ताई निभावत आहेत. खरंच ताई, आपलं मी पुनश्च एक बार आम्हा तमाम शेवगावकरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरील सर्व आदरणीय प्रमुख अतिथी महिला भगिनी, आपणा सर्वांना मी विनंती करतोय, आपण समोरच्या बाजूने सोफ्यावर स्थानापन्न व्हायचं आहे.